नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत कर्जमुक्तीसाठी कोणते वास्तू उपाय करावेत याविषयी, ज्यामुळे आपल्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी होऊ शकतो। आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मित्रांनो, आजच्या काळात असे बरेच लोक आहेत जे दिवसभर कठोर परिश्रम करतात, परंतु त्यानंतरही त्यांना त्यांच्या कामात यश मिळत नाही आणि आयुष्यात कर्जाच्या समस्येला तोंड द्यावे लागते। सनातन संस्कृतीत कोणाकडूनही कर्ज घेणे चांगले मानले जात नाही, पण तसं पाहायला गेलं तर घरात वास्तुदोष असण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्यामुळे देवी लक्ष्मी रागावू शकते आणि कर्जाची समस्या उद्भवू शकते। जर तुम्हालाही अशा समस्येचा सामना करावा लागत असेल तर वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय नक्कीच करून पाहायला हवे। वास्तुशास्त्रानुसार या उपायांचे पालन केल्याने कर्जाची समस्या तर संपतेच आणि आर्थिक लाभही होण्याची शक्यता असते। चला तर जाणून घेऊया काही सोप्या वास्तु उपायांविषयी। चुकीच्या दिशेला आरसा लावणे। घरात चुकीच्या दिशेला लावलेल्या आरशामुळे कर्जाच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो। वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा लावू नये। असे केल्याने एखाद्या व्यक्तीला जीवनात कर्जाच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते। नळाचे पाणी टपकणे। जर तुम्हाला बराच काळ वास्तुदोषाचा सामना करावा लागत असेल तर त्याचे एक कारण म्हणजे नळातून पाणी टपकणे असू शकते। जर तुमच्या घरातील नळ बिघडला असेल आणि त्यातून पाणी टपकत असेल तर तो लवकर दुरुस्त करा। असे न केल्यास कर्जाच्या समस्या उद्भवू शकतात। मंगळवारी पहिला हप्ता भरणे। वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही एखाद्याकडून पैसे उधार घेत असाल तर मंगळवारी पहिला हप्ता भरा। असे मानले जाते की या उपायांचा अवलंब केल्याने कर्जाच्या समस्येपासून लवकरच मुक्तता मिळते। तिजोरी नैऋत्य दिशेला ठेवणे। जर तुम्हाला पैसे मिळत नसेल तर तिजोरी नैऋत्य दिशेला ठेवा। वास्तुतज्ञांच्या मते तिजोरी चुकीच्या दिशेला ठेवल्याने जीवनात पैशाची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते। तिजोरी योग्य दिशेला ठेवल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल। हनुमानजींची विशेष पूजा। सनातन धर्मात हनुमानजींच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे। हनुमानजींची पूजा केल्याने शुभफळ मिळतात असे मानले जाते। शनिवारी बजरंगबलीची पूजा योग्य पद्धतीने केली पाहिजे। या दिवशी हनुमान चालीसा पठण करा आणि मारुतीला गूळ व हरभरा अर्पण करा। असे मानले जाते की हा उपाय केल्याने कर्जाच्या समस्येतून मुक्तता मिळते। शुक्रवारी देवी लक्ष्मीला पूजा करणे। शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा समर्पित दिवस आहे आणि तिला धनाची देवी म्हणतात। सकाळी भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची योग्य पद्धतीने पूजा करा। असे मानले जाते की ही पूजा केल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते, तसेच सर्व इच्छा पूर्ण होतात। महामृत्युंजय मंत्र। याशिवाय कर्जमुक्तीसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप देखील खूप फलदायी ठरतो। पूजा करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करावा। असे केल्याने तुम्हाला कर्जाच्या समस्येतून लवकर सुटका मिळते। महामृत्युंजय मंत्र: ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्योर्मोक्षीयमामृता। तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वैदिक ज्ञान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।